हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशा स्कॉलरशिपबद्दल सांगणार आहे जी आहे पुन्हा मुलींसाठी. मला बरेचशा कमेंट्स येतात, मुलांनी काय केले, मुलांना का नाही, मुलांना का नाही. सो मुलांना पण बऱ्याचशा स्कॉलरशिप्स आहेत की ज्या मुला आणि मुलींसाठी आहेत. बऱ्याचशा स्कॉलरशिप्स आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत की ज्या दोघांसाठी आहेत. या स्पेसिफिकली मुलींसाठी ज्या आहेत वेगळ्या आहेत. का आहेत त्याचं रिझन मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलींना बरेचदा म्हणजे जेव्हा समजा घरामध्ये एक मुलगा एक आहे, एक मुलगी एक आहे आणि आर्थिक परिस्थिती पालकांची खूप पुअर आहे. आता असा प्रश्न जेव्हा पालकांच्या समोर पडतो की एकाला शिकवता येईल, मग ते पालक कोणाला शिकवणार, मुलीला शिकवणार का मुलाला शिकवणार? ऑब्व्हियसली ते म्हणणार मुली, तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय मग तू थांबव किंवा बघू. असं होतं की नाही तुम्ही मला सांगा. सो मुलींना त्या याच्यामध्ये डावललं जातं आणि मग पहिलं प्राधान्य मुलाला दिलं जातं कारण मुलगा पुढे जाऊन आपलं घर बघणार वगैरे सगळं मान्य आहे, बरोबर. मग अशा वेळेस मुलींची इच्छा असून देखील, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असून देखील त्यांना शिकता येत नाही. ही फॅक्ट आहे आपल्या समाजातली आणि याच्यासाठीच म्हणून या ज्या योजना आहेत मुलींसाठी स्पेसिफिकली आपल्या सरकारने बनवलेल्या, अशाच बऱ्याचशा योजना आहेत. त्यापैकी आज आपण जी मुलींसाठी असणारी योजना डिस्कस करतोय ती आहे मुलींना त्यांचं हायर एज्युकेशन घेण्यासाठी हेल्प करणारी. म्हणजेच 12वी नंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांच्या मध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जेव्हा ऍडमिशन्स घेतात तेव्हा तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या फीजसाठी, तुमचे बाकीचे एज्युकेशनल खर्च बरेचसे जे असतील त्या खर्चांसाठी दर वर्षाला 50,000 इतकी दणदणीत रक्कम तुम्हाला मिळणार आहे ॲज अ स्कॉलरशिप. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पात्रता काय आहे, सगळं आपण डिटेल बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये, समजून घ्या. आणि आता बरेचदा असं होतं ना की मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की ज्याच्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण अशी योजना होती. मग बरेच मला कमेंट आल्या की मोफत शिक्षण नाही बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये वगैरे देत. सो तो शाळा लेवलचा आणि कॉलेज लेवल आणि इन्स्टिट्यूट लेवलचा प्रश्न असतो. मला माझ्या मुलीसाठी सुद्धा मोफत शिक्षण कुठेही मिळालेलं नाही आहे. मलाही फी भरूनच ऍडमिशन घ्यावे लागले. जेव्हा मी विचारणा केली की अरे अशा स्कीम आहेत आणि का बरं तुम्ही देत नाही, तर ते म्हणतात मॅडम आम्हालाच इथे कॉलेज चालवण्यासाठी जो संस्थेमार्फत ज्या नॉन ग्रँटेड असतात त्या शाळांच्या बाबत, कॉलेज बाबत मी बोलतेय, तर ते खर्च हे करण्यासाठी बरेचदा नाकी नऊ येतात आणि मग त्याच्यातून मुलींना पुन्हा मोफत शिक्षण वगैरे हे आम्हाला जमत नाही वगैरे असं काही ते कारण देतात आपल्याला. मग त्या केसमध्ये जर समजा तुम्हाला मोफत एज्युकेशन नाही मिळालेलं आहे तर मग अशा मुलींनी ह्या योजनेचा, जी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे, त्याचा फायदा नक्की घ्या. म्हणजे तुम्हाला इकडे मोफत एज्युकेशन जरी नाही मिळालं तरी वर्षाला तुम्हाला 50,000 मिळतात की जे तुमच्या फीजपेक्षा बऱ्यापैकी, म्हणजे बरेचसे तुमची फीज आणि बाकीचे खर्च तुमच्या ह्याच्यातून भागू शकतात, बरोबर की नाही. सो चला काय आहे ही योजना बघूयात. या योजनेचं जे नाव आहे त्याचं नाव आहे प्रगती शिष्यवृत्ती योजना. आता ही जी प्रगती शिष्यवृत्ती योजना जी आहे त्याच्यामध्ये मुलींना मुख्यतः उच्च तांत्रिक शिक्षण घेण्यास, म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे तांत्रिक शिक्षण ज्याला म्हणतो आपण, त्यांना आर्थिक मदत करणे आणि महिला सबलीकरणाला चालना देणे हा याचा मुख्य हेतू आहे. आता लाडक्या बहिणी वगैरे आपण बघतोच आहोत की तेव्हा लाडक्या बहिणींचे पैसे घेताना वगैरे असं म्हणत नाहीत बरं लाडक्या बहिणीच का वगैरे, तेव्हा घेतो की नाही आपण. मग तसंच ही योजना आहे मुलींसाठी. आता ह्याच्या अंतर्गत मी जसं म्हणत तुम्हाला दर वर्षाला 50,000 रुपये हे मिळतात. आता याच्यासाठी बघा, डिग्री अभ्यासक्रमासाठी जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर जे 4 वर्ष तुम्हाला सलग 4 वर्ष 50,000 रुपये मिळणार. आणि तुम्ही डिप्लोमा जर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल कोणताही तर तुम्हाला 3 वर्षांसाठी सलग 50,000 अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता ही फी भरणे, पुस्तक खरेदी करणे, लॅपटॉप घेणे, सॉफ्टवेअर घेणे आणि इतर आवश्यक साहित्य जे आहे ते खरेदी करण्यासाठी ह्या रकमेचा वापर मुलींनी करायचा आहे, ना की ड्रेस घेणे आणि हे घेणे बाकीचे असं. सो जी शिष्यवृत्ती मिळती आहे त्याचा उपयोग तुम्ही त्याच कारणासाठी केला पाहिजे. आता याच्यासाठीच्या पात्रता आणि अटी काय आहेत? AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालय आणि संस्थेत इंजिनिअरिंग, फार्मसी आणि इतर कोणत्याही तांत्रिक पदवी, म्हणजे जी डिग्री म्हणतो आपण, किंवा डिप्लोमा याच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा किंवा लॅटरल एंट्रीद्वारे द्वितीय वर्षामध्ये, म्हणजेच ह्याच्यासाठी एलिजिबल कोण आहेत? ज्या स्टुडंट्स आत्ता फर्स्ट इयरला आहेत ह्या कुठल्याही कोर्सेसच्या, किंवा डिप्लोमा आपण नंतर नाही का
डिप्लोमा करतो आणि डिरेक्टली सेकंड इयरमध्ये, तर अशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही सेकंड इयरला घेतला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात. परंतु बरेचदा विचारतात मी सेकंड इयरला आहे अप्लाय करू का, थर्ड इयरला आहे अप्लाय करू का, सो त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे. आता आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे बरेचदा असं होतं की आमचं आर्थिक उत्पन्न 8,10,000 किंवा 8,100,000 असं काहीतरी असेल तर आहे का, तर मग आता त्याला मी काय करू शकत नाही, सरकारची ही अट आहे 8 लाख उत्पन्न, सो 8 लाख उत्पन्नापेक्षा कमी तुमचं आर्थिक वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे. एका कुटुंबातील 2 मुली सुद्धा ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता आवश्यक कागदपत्र काय आहेत, मागील वर्षाची गुणपत्रिका 10वीची असेल किंवा 12वीची असेल, त्यानंतर ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्याचा पुरावा, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फीची पावती, म्हणजे पूर्ण फी जरी भरलेली नसेल तरी तुम्ही जी काही फी भरलेली आहे, थोडक्यात तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलेलं आहे ना, ह्याचं तुम्हाला एक प्रूफ दिलं की काम झालं. बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड, आणि जे बँक आणि आधार तुमचं लिंक्ड असलं पाहिजे, आणि जे राखीव प्रवर्गातील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी जातीचा दाखला. आता ह्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तर याच्यासाठी अर्ज करताना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, ज्याला NSP ही वेबसाईट त्याची आहे, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. आता याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्याच्यामध्ये, या टाइम स्पॅनमध्ये अजून अवकाश आहे. हे अर्ज भरण्याची प्रक्रिया तुमची सुरू होते आणि याच्यावरती तुम्ही जा. आता ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्या वेबसाईटवरती डिटेल दिलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, फार तुम्हाला शोधाशोध करायला लावत नाही. सो व्यवस्थित बघा, वाचा, अर्ज करा आणि गरजू मुलींच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.